तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राधे धामणगाव। शेलू तालुक्यातली ही एक पहिली ते 5वी पर्यंतची शाळा आहे। तुम्ही शाळा पाहू शकतात, कशा पद्धतीची शाळा आहे। शाळेची रंगरंगोटी पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीचं सगळी रंगरंगोटी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ज्या बाबी लागणार आहेत अशा सगळ्या बाबी या भिंतीवर तयार करण्यात आलेल्या पहा। स्वच्छ आणि सुंदर कशा पद्धतीची शाळा आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ही अशा पद्धतीची राधे धामणगावची शाळा आहे पहा। पहिली ते 4थी पर्यंतची शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा। बघितलं तर नवलच वाटेल। अतिशय स्वच्छ आणि सुंदर अशी राधे धामणगावची शाळा आहे। तुम्ही शाळेत पाहू शकता वृक्षारोपण कशा पद्धतीचं आहे। या कुंड्या वगैरे लावल्या आहेत। शाळेमध्ये झाडांचं प्रमाण खूप प्रमाणात आहे। हे शाळेचं मैदान पाहू शकता तुम्ही। एवढं प्रशस्त असं पूर्ण कॉन्क्रीटमय केलेलं शाळेचं खूप मोठं क्रीडांगण आहे पहा। या ठिकाणी शाळेचा परिपाठ वगैरे भरवला जातो आणि इथले जर विद्यार्थी वगैरे असे पाहिले असतील तर तुम्ही नवलच करताल। खूप हुशार विद्यार्थी आहेत या ठिकाणचे। तुम्ही आपण जे म्हणतो डिजिटल शाळा कशा असतात, या जिल्हा परिषद शाळा अशा असतात आणि अशा जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी आपल्याला 100% प्रयत्न करायला पाहिजे। हे सर्व काही इथल्या गावकऱ्याच्या आणि शिक्षकांच्या सहकार्यातून अशा पद्धतीची डेव्हलप झालेली ही प्राथमिक शाळा आहे राधे धामणगावची। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीची ही राधे धामणगावची शाळा आहे। चला तर मित्रांनो, आता आपण वर्गामध्ये जाऊया। वर्गामध्ये पहा, आता हा आहे 3रीचा वर्ग। आता तुम्ही वर्ग पाहू शकता कसा आहे। वर्गातलं जर तुम्ही भिंती जर पाहिल्या तर पूर्ण अभ्यासपूर्ण भिंती आहेत पहा। विद्यार्थ्यांना शब्दार्थ आहेत, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द, रंगांची ओळख, वार, आठवडे, इंग्रजी शब्दार्थ, पदार्थांची अवस्था, अशा पद्धतीचा सुसज्ज असा वर्ग। हे रंग आकार आहेत, हे तुम्ही पाहू शकता। रोमन अंक आहेत, पाढे वगैरे असं सगळं काही दिलेलं आहे पहा या वर्गामध्ये। ही आपली अशी जिल्हा परिषद शाळा असते पहा। जे की या बाबी आता लोकांना असं वाटतं की या कॉन्व्हेंट स्कूलमध्येच पाहायला मिळतात, परंतु या जिल्हा परिषदच्या सुद्धा शाळेमध्ये अशा बाबी आपल्याला बघायला मिळतील। हे आपले बघा 3रीचे विद्यार्थी आहेत। हे असं वर्गात संख्या पहा जिल्हा परिषदच्या शाळेची कशा पद्धतीची संख्या आहे, ठीक आहे। हे अशा पद्धतीचा हा भरपूर रंगरंगोटी केलेला पूर्ण अभ्यास पूर्ण वर्ग आपल्याला बघायला मिळेल। जिल्हा परिषद शाळेचा वर्ग आहे। तुम्हाला वाटेल की हा इंग्लिश स्कूलचा किंवा इतरचा वर्ग असेल, परंतु तसं काही नाही आहे। हा जिल्हा परिषद शाळेचा वर्ग आहे। तुम्ही पाहू शकता। हा हे पहा, काळ, ऋतू वगैरे असे, डोळे, ज्ञानेंद्रिय अशा बऱ्याच बाबी या वर्ग असे सजवले आहेत। तुम्हाला हा एकच वर्ग नाही, सगळे वर्ग असे दिसणार आहेत। हे फक्त 1ली ते 5वी पर्यंतची शाळा आहे, मोठी शाळा नाही, परंतु इथं शिक्षकांचं योगदान पहा शाळेसाठी कसं असतं। शिक्षक किती मेहनत घेतात आपल्या विद्यार्थ्यावर, वर्गावर। जिल्हा परिषदच्या शाळेचे हे का असते बरं? कारण इथले शिक्षक हे सगळे क्वालिटीपूर्ण शिक्षक असतात, पूर्ण काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात। त्यांना माहीत असतं की विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे आपण। तर या बाबी जिल्हा परिषद शाळेमध्येच घडू शकतात, दुसरीकडे या बाबी सगळ्या मिळणार नाहीत। हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत द्यावरवर सर RS। त्यांच्याशी आपण आता शाळेबद्दल थोडंसं विचारूया। शाळेबद्दल त्यांचं काय मत आहे, शाळा सुंदर बनवण्यासाठी सरांनी काय काय केलेलं आहे, सांगा सर। काय काय केलं सर आपण? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राधे धामणगाव या शाळेचं वैभवच असं आहे। या ठिकाणी सर्व जे पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, विशेषतः ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच आणि सर्व सदस्य, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य, या सर्वांचा एवढा मोठा या ठिकाणी शाळेसाठी योगदान आहे की कुठलीही गोष्ट आमची दर 12 तारखेला शालेय व्यवस्थापन समितीची बैठक होत असते। या बैठकीमध्ये आम्ही महिन्यामध्ये काय काय उपक्रम करायचं, शाळेसाठी आपल्याला काय नवीन करता येईल। आज आमची ही शाळा जी आहे इयत्ता 5वी पर्यंतची शाळा आहे आणि या शाळेची पटसंख्या आज रोजी 96 एवढी पटसंख्या आहे। आणि या गावाच्या मानाने आमच्या शाळेची जर या ठिकाणी जर आपण जर येऊन पाहिला तर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा म्हणजे मला तर असं वाटतं की नाही, इतर शाळापेक्षा ग्रामीण भागातले शाळा जे आहेत त्या अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचे शाळा आहेत। आणि त्यासोबत टीमवर्क सुद्धा या शाळेसाठी नुसतं म्हणजे मी मॅनेजमेंट जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं आपले टीमवर्क सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। म्हणून माझ्यासोबत माझ्या पाठबळ देणारे आमचे तानाजीराव भोसले सर, त्याचबरोबर अमोलरावजी श्रीखंडे सर,
त्याचबरोबर आमचे मॅडम श्रीमती बरसाले मॅडम या सगळ्यांचाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तासाठी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी हा खूप मोठा त्यांचा सहकार्य असतो आणि विद्यार्थ्यांचे जे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। त्याचबरोबर स्कॉलरशिप नवोदय सारखे जे काही परीक्षा आहेत त्याचं मॅनेजमेंट आम्ही जून महिन्यापासूनच करत असतो आणि त्या वर्गवाईज त्या ठिकाणी त्या परीक्षेचे त्या ठिकाणी आपण साप्ताहिक अशा पद्धतीने सर्व पेपर वगैरे घेत असतो। RTSC सारख्या परीक्षेला सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना बसवतो आणि विद्यार्थ्याच्या गुणवत्तेकडे जास्तीत जास्त आमचं लक्ष असतो। जर आपण शाळेचं जर वैभव जर पाहिलं तर या शाळेसाठी जे काही माजी विद्यार्थी जे आहेत या माजी विद्यार्थी जे या शाळेतून शिकून जे मोठे झालेले आहेत त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। ते शाळेसाठी विद्यार्थ्यांचं जे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतले जातो जे भाषण असतील किंवा गीतं असतील वेगवेगळे जे उपक्रम आम्ही जे घेतो त्यामध्ये विद्यार्थी जे मोटिवेट झाले पाहिजे यासाठी त्यांनी एक आवाजाची साऊंड सिस्टीम आम्हाला दिलेली याच्यापूर्वी सुद्धा एक साऊंड सिस्टीम होती पण आता आम्ही विदाऊट स्काउटचं जे माईक जे आहे अशी साऊंड सिस्टीम आम्ही घेतलेली आहे आणि त्याचबरोबर रंगरंगोटी वगैरे सगळ्या विषयाचा अभ्यासक्रम जे आहे तुम्हाला आज या ठिकाणी दिसून येतो पहा की या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला प्रत्येक इयत्तेचा जो अभ्यासक्रम आहे विषयानुसार अभ्यासक्रम या ठिकाणी आम्ही त्या वर्गाच्या भिंतीवर आखलेला आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण या शाळेमध्ये आल्यानंतर कुठलंही बाहेरचं आमचं तर मत आहे की आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये नक्कीच भेट द्यावं आणि जिल्हा परिषद शाळा ही कशी अग्रेसर आहे तिथले शिक्षक तिथले पालक तिथले ग्रामस्थ तिथले विद्यार्थी कसे पुढे जातात हे या ठिकाणी या शाळेच्या वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो। तर असे जे काही आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी शाळेसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळा ही कसं पुढे जाते आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढते याकडे आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं लक्ष देतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेसाठी झटणारे सर्व हाडामासाचे शिक्षक या गावाला मिळालेले आहेत। त्यामुळं मला सुद्धा खूप आनंद वाटतं की माझ्या ग्रामीण भागातले जे काही शेतकरी बळीराजाचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं जे काही गुणवत्ता वाढविण्यासाठी जे मला परमेश्वरानं संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी परमेश्वरांचं आणि या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद सर। पाहिलं तुम्ही सरांनी शाळेसाठी काय केले गावातले लोक काय करतात जिल्हा परिषद शाळेसाठी कारण त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की ही शाळा आपली शाळा आहे मग त्याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे। आज सरांनी सांगितलं तुम्हाला की आपण कुठकुठल्या प्रकारचे उपक्रम राबवतो शाळेमध्ये अशा सर्व बाबी आणि सरांची यामध्ये तुम्हाला बोलण्यातून नक्कीच कळलेलं असेल की सरांची मेहनत किती आहे टीमवर्क किती महत्त्वाचं आहे गावातले लोकांना शाळेबद्दलचं प्रेम काय असतं ते समजून सांगणं किती महत्त्वाचं आहे आणि हे सगळं शिक्षकांनी करायचं असतं। अशा पद्धतीची ही राधे धामणगाव इथली शाळा आहे। धन्यवाद सर। शाळेचं 2 शब्द सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। आपलं सुद्धा खूप मनापासून धन्यवाद सर।